हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मकर संक्रांत आहे. तुम्ही घाबरू नका, मला मी मास्क लावलेला आहे आणि मी विचार केला आहे की तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण दाखवते की कसा माझा डे मी स्पेंड केलेला आहे मकर संक्रांतीचं. मी रेडी होते, कामं वगैरे सगळी आमची आवरलेली आहेत. हे मास्क लावलेलं आहे आणि मी म्हटलं की हेअर्स माझे जे कर्ली करायचे आहेत, मला थोडंसं माझ्या माइंडमध्ये आहे की मी कशा पद्धतीने हेअरस्टाईल करू. मग तशी करण्यासाठी मी थोडीशी कर्ल्स करणार आहे. सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला माझा पूर्ण डे पण समजणार आहे कसा मी स्पेंड केलेला आहे आणि आमच्या इकडे कशा पद्धतीने मकर संक्रांती मनवली जाते हे पण तुम्हाला समजेल. मास्क इथे मी रिमूव्ह केलेला आहे. जे सिरम लावला होता ना, तो मी ॲब्झॉर्ब करण्यासाठी थोडंसं अप्लाय करते आणि थोडंसं मसाज करते फेसवरती. मी लिप बाम पण लावलेलं आहे. गेट रेडी विथ मीचा मी सेपरेट व्हिडिओ पोस्ट करेन. या व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये मी दाखवेन की कोण कोण होते किंवा आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट करतो किंवा मी कशी आवडली हे सगळं दाखवेन. आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बनवलाच असेल, तिथं पण तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ. आज मी जास्त मेकअप नाही करणार, एकदम मिनिमल असा मेकअप करणार आहे, कारण की थोडीशी स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत त्यामुळे. हे मी तर माझा पूर्ण मेकअप डन झालेला आहे आणि इथे मी ब्लाऊज वेअर करते आहे. थोडंसं लॉंग स्लीव्जमध्ये शिवलेलं आहे इथंपर्यंत असं. सो बघूयात कसं वाटतं. आणि बॅकमध्ये थोडीशी न्यू स्टाईल केली आहे मी. इथे डोरी आहे आणि एकदम खाली इथे हुक्स आहेत. इथे मी साडी वेअर करून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते कशी वेअर झालेली. पूर्ण व्यवस्थित वेअर करून झालेली आहे माझी. मेकअप पण डन झालेलं आहे. आता फक्त हेअरस्टाईल करायची आहे आणि ज्वेलरी फक्त. इथं मी रेडी झालेली आहे, ज्वेलरी पण वेअर केलेली आहे. सो खूप मुश्किलनं काहीतरी डिसाईड केलं आणि म्हटलं की वेअर करूयात. सो मी तुम्हाला पूर्ण लुक माझा दाखवते. हे बघा माझा पूर्ण लुक. साडी पण एकदम व्यवस्थित बसलेली आहे, कारण की मी कालच आयनिंग करून ठेवली होती. अँड मेहंदी वगैरे. हेअर्स मला थोडीशी वेगळी हेअरस्टाईल करायची होती, पण मला जमेन असती. मागून जर दुसऱ्या व्यक्ती असं तर केलं असतं. अदरवाईज हा जर मी बन जरी केला ना, बन तरी पण चालेल, छान वाटेल. पण म्हटलं असू द्या आता. माझा लुक कसा वाटतोय ते मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला खूप छान वाटेल तुमची कमेंट्स ऐकून. मी नेल्स पण वेअर केलेले आहेत, सुंदर वाटायला लागले. जे मला प्रमोशनसाठी आले होते ना, कोलॅबसाठी, त्यामधलाच एक सेट मी वापरलेला आहे, म्हणजे वेअर केलेला आहे, जो इतका सुंदर प्रिटी वाटतो आहे ना. मस्त असा ब्ल्यू कलरमध्येच, फ्रेंच टाईपमध्येच आहे. थोडंसं त्याच्यामध्ये ग्लिटरी आहे, त्यामुळे वेगळं आहे. आणि इथं मी पूर्ण रेडी झालेली आहे. मी पूर्ण रेडी झालेली आहे, म्हणजे सगळं झालेलं आहे. तर मी म्हणते की थोडंसं फोटो सेशन वगैरे करूयात, फोटोज वगैरे काढूया. खरं तर माझी हेअरस्टाईल मला फार अशी आवडणं झाली आहे, कारण की माझा विचार होता की मी वेगळी काहीतरी हेअरस्टाईल करेन, पण झालेलं नाही. सो असं त्यात हेअरस्टाईल मी बघते की फोटोज छान छान येतात का नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला माझा पुढे डे समजणार आहे. सो आपण भेटू पुढे. इथून पुढे मी बॅकग्राऊंडला व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण की तुम्ही मंदिरात किती जास्त गर्दी आहे हे पाहू शकता. जर तिथं मी व्हॉइस ओव्हर करत असेल तर तुम्हाला माझा आवाज आलाच नसता, एवढी जास्त गर्दी, दंगा वगैरे चालू होता. सो पहिल्यांदा आम्ही पोहोचल्यावरती दर्शन वगैरे स्टार्ट केलं. खरं तर मी पुढे आले होते आणि मम्मी त्यांनी सगळी मागून यायला लागली होती. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललीच होती की मला एक मुलगी मिळाली होती जी रडत होती आणि हरवली होती. तर गर्दी तुम्ही बघू शकता. या गर्दीमध्ये कोणी ना कोणी हरवतच असतं. भरपूर जण हरवले होते. सो तिचे घरातले जेव्हा आले तेव्हा मी तिथून निघाले आणि मग मम्मी त्यांच्याशी भेटले. मग पहिल्यांदा एक एक करून आम्ही देवांचं दर्शन घ्यायला चालू केलं. महालक्ष्मीचं तर मंदिर आहेच, पुन्हा इथं दत्तांचं, नवग्रहांचं, मारुतीचं, असं भरपूर सारे मंदिर आहेत आणि ही या टायमिंगला तर चालूच असतात. नेहमी यांचं दर्शन नाही करत, पण अशा वेळी ना, सणांच्या वेळी आम्ही सगळ्या देवांचं दर्शन वगैरे करतो. एकदा का सगळ्या देवांचं दर्शन झालं की मग एकमेकांना हळदी कुंकू लावून लगेच ववसायला चालू करतात. मी तुम्हाला क्लिप्स दाखवते. ह्या रिअल क्लिप्स आहेत, जिथं आम्ही एकमेकांना, म्हणजे लेडीज आमच्यामधल्या ववसायला लागलेल्या आहेत. खरं तर
तर व्हिडिओ जेव्हा मी घेते तोपर्यंत आम्ही एकमेकांना सगळ्यांना वसून झालं होतं. पण मी म्हटलं की चला तुम्हाला दाखवते की आम्ही कसं ववसतो, म्हणून मी पुन्हा सगळ्यांना म्हटलं की ववसा म्हणजे डायरेक्ट ववसलेलं नाही आहे, जस्ट आम्ही दाखवतो की कशा पद्धतीने आम्ही एकमेकांना ववसतो. तर याच्यावेळी ना पहिलं वर्ष जर असेल तर आमच्या इथं ववसत नाहीत, फक्त इतरांनी आपल्याला ववसा येत असतं जर आपलं पहिलं वर्ष आहे. मागच्या वर्षी पण मी कोणाला ववसलं नव्हतं, कारण की माझं पहिलं वर्ष होतं आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी दुबईमध्ये होते तेव्हाचं मी रील पण शूट नाही केलेलं, फक्त गेट रेडी विथ मी केलं होतं. इतके जास्त मी ब्लॉग्स नव्हते बनवत. आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ववसत असतो ना तेव्हा सीताचा ववसा, रामाचा ववसा, जन्मोजन्मी ववसा असं म्हटलं जातं, ज्याचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. पुन्हा ते सगळं आवरून आम्ही घरी आलो. आय एम बॅक. तर मी आवरलेलं आहे, अनरेडी झालेली आहे. साडी जी होती ती मी काढलेली आहे, ज्वेलरी पण काढलेली आहे, फक्त फेस वॉश करायचं राहिलं आहे, हेअरस्टाईल काढायची राहिलेली आहे. खरं सांगू तर आल्या मला असं म्हणजे तब्येत बरी वाटत नाही, का काय माहीत नाही. असं कुठून जरी जाऊन आले ना तर मला लगेच डोकं दुखतं हे ते सगळं होतं. सो मी पटकन चेंज केलेलं आहे आणि आता मी नेल्स रिमूव्ह करणार आहे आणि मग मी फेस वॉश करणार आहे. तोपर्यंत माझं एक पार्सल येणार आहे, सो ते पण पिक करायचं आहे आणि पटकन अनरेडी होऊयात. आणि पुढे मला अजून व्हिडिओ एडिट वगैरे पण करायचं आहे आणि पोस्ट पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काही सजेशन असतील किंवा कशावरती कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. फॉलो नाही करून घेतलेलं आहे, सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा नवीन व्हिडिओसाठी आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.